नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महावितरण व महापारेषण रिजनिंग एबिलिटी या विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपल्याला महावितरणमध्ये IBPS मार्फत नक्की रिजनिंगचे कोणते टॉपिक घेणार आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, आतापर्यंत IBPS ही कंपनी आपण या दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या प्रकारचे रिजनिंग घेते. त्यामध्ये बघा, सांकेतिक भाषा, माहिती पर्याप्तता, रांगेतील स्थान, सांकेतिक असमानता, सारणीकरण आणि स्तंभालेख, नातेसंबंध, वर्णमाला श्रेणी, दिशा आणि अंतर, युक्तिवाक्ये, तर्कशास्त्रीय युक्तिवाद या प्रकारचे टॉपिक ही IBPS कंपनी घेत असते. तर चला, आज आपण सांकेतिक भाषा टॉपिक पहिला यावरती व्हिडिओ घेऊया. या क्रमाने सर्व व्हिडिओ आपण या आपल्या YouTube चॅनेलवरती नक्कीच घेऊ. आजचा आपला पहिला टॉपिक आहे सांकेतिक भाषा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न कसा दिला बघा, CFLO प्रश्नचिन्ह. बघा, या ठिकाणी आपल्याला ही वर्णमाला पूर्ण करायची. ही जी ABCD ची एक माळ तयार झालेली आहे, ती माळ आपल्याला पूर्ण करायची आहे, ती माला आपल्याला पूर्ण करायचे. तर ओ नंतर येणारा अक्षर नक्की कोणते असेल? पर्यायामध्ये बघू शकता तुम्ही Q, R, S, T या प्रकारचे ऑप्शन हे आपल्याला पर्यायामध्ये दिले आहे. येणारा अक्षर नक्की कोणते असेल हे आपल्याला शोधायचे आहे. बघा, तुम्ही जेव्हा एक्झामला जाल तेव्हा तुम्हाला ब्लँक सीट दिली जाईल. त्या ब्लँक सीटवर या प्रकारची ABCD लिहून ठेवा. खूप उपयोगी तुम्हाला ही ABCD पडणार आहे. त्याचे अनुक्रमांक सुद्धा लिहून ठेवा. बघा, याचं उत्तर कसं शोधायचं ते बघू. या उदाहरणामध्ये तुम्ही बघू शकता की C नंतर 2 अक्षरे सोडून F हे अक्षर घेतले आहे. वरती बघा, C नंतर 2 अक्षरे सोडून F घेतले आहे. तसेच F नंतर 2 अक्षरे सोडून I घेतले आहे. बघा, F नंतर 2 अक्षरे सोडून I घेतले आहे. थोडक्यात 2 अक्षरे वगळून बनणारा वर्ण गट आहे. म्हणजे 2 अक्षरे सोडून बनणारा हा एक वर्ग गट आहे. तर मग ओ नंतर 2 अक्षरे वगळले असता R येते. बघा, ओ नंतर इथे बघू शकता तुम्ही, ओ नंतर P आणि Q सोडल्यानंतर R हे अक्षर येते. 2 अक्षरे सोडून R, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 बघूया. बघा, BA, EC, HE, KG या ठिकाणी पण आपल्याला एक वर्णमाला तयार करायची आहे. पर्यायामध्ये दिले आहे बघा, NI, NJ, OK, PM. ABCD तुम्हाला सांगितलंच आहे, या पद्धतीची लिहून ठेवा. वरील चारही पदामध्ये पहिले अक्षर लक्षात घेता क्रमवारी अक्षर वगळून पुढचे अक्षर घेतले आहे. बघा, B आणि A. बघा, B आणि A मध्ये 0 फरक आहे. E आणि C मध्ये 1 चा फरक आहे. H आणि E, बघा, H आणि E मध्ये 2 चा फरक आहे. K आणि G, बघा, K आणि G मध्ये 3 चा फरक आहे. असं इथवर आलो आपण. असं कोणतं अक्षर आहे त्यामध्ये 4 चा फरक? तर N आणि I. बघा, N आणि I, बघा, 1 2 3 4 यांच्यामध्ये I आणि N मध्ये 4 अक्षरे दडली आहेत, जसे J, K, L, M. म्हणून NI हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आपण दुसऱ्या पद्धतीने कसा सोडवायचा ते बघू. यामध्ये पहिलं तुम्हाला सांगितलं, आता दुसरी पद्धत सांगतो. बघा, तुम्ही बघू शकता B आणि E मध्ये 2 चा फरक आहे. त्यानंतर E आणि H मध्ये सुद्धा 2 चा फरक आहे. H आणि K मध्ये सुद्धा 2 चा फरक आहे. म्हणजेच या ठिकाणी BEHK यामध्ये 2 चा फरक दिलेला आहे. त्यानंतर K नंतर 2 चा फरक घ्यावा लागेल आपल्याला. बघा, K नंतर 2 चा फरक घेतल्यास
एन मिळतंय बघा. के नंतर 2 घेतल्यानंतर म्हणजेच एल आणि एम काढल्यानंतर आपल्याला एन मिळतो. या ठिकाणी आपल्याला एन मिळाला. मात्र एन एन अक्षराचे 2 ऑप्शन आपल्याला आहे. म्हणून हेच आपल्याला उत्तर कन्फर्म करता येणार नाही. नक्की एन आय आहे की एन जे आहे. तर बघा आता आपण दुसरं अक्षर बघूया. बघा ए आणि सी. ए आणि सी मध्ये एकचा फरक. सी आणि एच मध्ये सी आणि ई मध्ये सी आणि ई मध्ये सुद्धा एकचा फरक. बघा बी आणि सी, सी आणि ई, ई आणि जी. बघा ई आणि जी मध्ये सुद्धा एकचा फरक. आणि जी नंतर एकचा फरक घेतल्यास कोणतं अक्षर येईल तर जी नंतर आय सोडल्यास बघा जी नंतर तर येणार उत्तर जी नंतर एच सोडल्यास येणार अक्षर हे आय आहे. म्हणून एन आय हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. पहिल्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला एन आय हेच उत्तर मिळालं होतं आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला एन आय हेच उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. ए क्यू पी आर सी एस डी या ठिकाणी सुद्धा अक्षरमाला पूर्ण करायची आहे. बघा प्रश्न लक्षात घेऊया. बघा ऑप्शन दिले आहेत व्ही टी पी एक्स. बघा या प्रश्नामध्ये लक्ष देऊन बघा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ए. बघा ए घेतला आहे. ए बी सी डी. बघा ए बी सी डी. त्यानंतर बघा इकडे बघा तुम्ही क्यू आर एस टी क्यू एस टी यू. आणि यानंतर या साईडने एस टी 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 हा आपला ऑप्शन आलाय. क्यू आर एस टी. प्रश्नामध्ये बघा तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी बघू शकता. ए क्यू बी आर सी एस डी टी. म्हणजे डी नंतर येणारे अक्षर हे टी हे आपलं उत्तर आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. असे सोपे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, परंतु आपण या प्रश्नात खूप गोंधळून जात असतो. चला प्रश्न पुढील बघूया. बघा एका सांकेतिक लिपीत जर PEN बरोबर 562 म्हणजेच P बरोबर 5, E बरोबर 6 आणि N बरोबर 2, TAP बरोबर 375, NUT बरोबर 843, तर EAT बरोबर किती? बघा ऑप्शन दिले आहेत आपल्याकडे, 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रकारची ABCD तुमच्याकडे आहेच, लिहून ठेवा. बघा या ठिकाणी ही वर्क करणार नाही. या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला क्रम सुद्धा फक्त लक्षात घ्यायचा आहे. बघा प्रश्नामध्ये बघा P ची किंमत 5, E ची किंमत 6, N ची किंमत 2. टॅप मध्ये T ची किंमत आहे 3, A ची किंमत आहे 7, P ची किंमत 5. बघा इकडे पण P ला 5 किंमत मिळाली आहे आणि इकडे पण 5. NUT मध्ये बघा N ला 8, U ला 4, T ला 3. म्हणून बघा E ची किंमत किती तुम्ही बघू शकता. इकडे उदाहरणामध्ये PEN मध्ये E ची किंमत 6, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा 6 येईल E ची किंमत. त्यानंतर A कुठे घेतलंय टॅप मध्ये A ची किंमत ही 7 आहे, म्हणून इथलं आपल्याला A ची किंमत 7 लिहावी लागेल. आणि T NUT मध्ये T म्हणजे T ची किंमत ही 3 आहे, म्हणून आपल्या इथं 3 लिहावं. 673. बघा 673 हे आपलं उत्तर आहे. बघा जर C बरोबर 9, E बरोबर 25, तर K बरोबर किती? बघा ऑप्शन दिले आहे या ठिकाणी. बघा 80, 31, 121 आणि 90. बघा यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. बघा C बरोबर 9. बघा C ची किंमत किती आहे? अनुक्रमांक C चा 3, 3 चा वर्ग 9. ओके C बरोबर 9 हे आपल्याला कळालं. त्यानंतर E चा अनुक्रमांक 25, E चा अनुक्रमांक 5, 5 चा वर्ग 25.
ई पण कन्फर्म झाला. पुढचं काय, के चा अनुक्रमांक 11 आणि 11चा वर्ग 121. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 121. यामध्ये बघा वर्गमूळ सुद्धा माहित असणे खूप गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण कसं शोधलं हे तुम्हाला कळलंच असेल. चला पुढील व्हिडिओकडे. प्रश्न क्रमांक 6 बघा. जर NP बरोबर 4, NI बरोबर 3, तर N क्वेश्चन मार्क बरोबर किती? बघा या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं अक्षर येईल? बघा इकडे N नंतर P घेतला, यांनी इथे I घेतला आणि N नंतर कोणतं अक्षर घ्यावं हे त्याने विचारलं आहे. बघा ऑप्शन दिले बघा आपल्याला R, H, Y आणि W. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता N, बघा N ला विचारात घेऊ नका आपण, फक्त P, I आणि या ठिकाणी कोणतं अक्षर आहे ते बघा. P चा अनुक्रमांक 16. बघा P ला फक्त लक्षात घेऊया. P चा अनुक्रमांक आहे 16. कुठे गेला P? हा, P चा अनुक्रमांक 16 आहे. 16 हा कशाचा वर्ग आहे? तर 4चा वर्ग आहे. म्हणजेच 16चे वर्गमूळ 4 किंवा 4चा वर्ग 16. तर 16 कशाचा वर्ग आहे? तर 4चा. म्हणून या ठिकाणी 4 आलं. हे तर आपल्या लक्षात आलं. आता I किती नंबरला? 9. 9 हा कशाचा वर्ग आहे? तर 3चा. 3चा वर्ग किती? 9. म्हणून इथे सुद्धा आपल्याला इथे कळालं की 3 का आलं? तर 9 आईचा अनुक्रमांक 9 आहे आणि 9 चे वर्गमूळ 3 किंवा 3चा वर्ग 9 म्हणून इथे 3 आलेला आहे. आणि पुढील इथे बघू शकता तुम्ही की येणार कोणतं? इकडे आपल्याला किंमत सुद्धा दिलेली आहे. म्हणजे हे कशाचं तरी वर्गमूळ किंवा याचा वर्ग इथे असेल, 5चा वर्ग या ठिकाणी असेल. मग 5चा वर्ग किती? तर 5चा वर्ग आहे 25. मग 25 नंबरचे अक्षर कोणतं आहे? बघा 25 नंबरचं अक्षर Y आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला Y मिळेल. पर्याय क्रमांक 3 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. चला प्रश्न क्रमांक 7 बघूया. पोएट, फास्ट, टियर, शूर विसंगत घटक ओळखा. म्हणजेच गटातनं बसणारा शब्द ओळखा. बघा नक्की काय असेल? तर बघा स्पष्टीकरण बघू शकता तुम्ही. या ठिकाणी A, E, I, O, U हे आपले 5 इंग्रजी स्वर आहेत, हे तर तुम्हाला माहितच आहे. त्याचबरोबर मराठी स्वर सुद्धा पाठ करून ठेवा. घनमूळ पाठ करून ठेवा. वर्ग आणि वर्गमूळ सुद्धा पाठ करून ठेवा. कारण यामध्ये शक्यतो तेच प्रश्न विचारले जातात. घन, वर्गमूळ, स्वर या प्रकारचे विचारले जातात. बघा या प्रश्नामध्ये फास्टच्या शब्दामध्ये फक्त एकच स्वर आहे. बस उत्तर मिळाले इथेच. पोएट मध्ये हे 2 स्वर आहेत. या ठिकाणी एक स्वर आहे. या ठिकाणी 2 स्वर आहेत. या ठिकाणी सुद्धा 2 स्वर आहेत. मात्र फास्ट या शब्दामध्ये एकच स्वर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.